मी विनंती करतो व्यासपीठावरील विक्रांत वाडे यांना की आपण वैभव कांबळीला या ठिकाणी हा पुरस्कार देऊन सन्मान करायचा आहे। मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन त्याला अर्थातच त्याचा या ठिकाणी यथोचित गौरव करायचा आहे। कुर्डूस किंग आणि अलिबाग सुपर किंग संघ सज्ज झालेला आहे। हाय हॅलो नमस्कार सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करूयात पीएनपी चषक 2025 मध्ये। आज दिवस क्रमांक 4 पाहतोय। ज्या पद्धतीने या स्पर्धेला रसिक मायबाप प्रेक्षकांनी प्रेम दिलंय, दिवस असो वा रात्र, या स्पर्धेचे चाहता वर्ग दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळालंय। अगणित प्रेक्षकांचं प्रेम या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहिलं। ज्यांना जमलं दिवसा ते दिवसा उपलब्ध झाले, ज्यांना संध्याकाळी जमलं ड्युटी संपवली ते संध्याकाळच्या वेळेला आले, मग रात्रीच्या वेळेला हक्काने बरेचशी मंडळी जरूर आले। मात्र ज्यांना जमलं नाही, जे कामानिमित्ताने बाहेर होते, त्यांनी मात्र या स्पर्धेचा मनमुराद आनंद प्रोलिंगच्या माध्यमातून यूट्यूबवरती पाहिला। काहींनी मोबाईल उघडले, काहींनी टीव्हीवरती लावले आणि पीएनपी चषकचा दर्जा थरार प्रत्येकाने अनुभवलेला आपण पाहतोय। मैदानावरती नवीन मॅच येते, जिथे एका बाजूला कुर्डूस किंग संघ तर दुसऱ्या बाजूला अलिबाग सुपर किंग संघ पाहायला मिळणार आहे। एका बाजूला आपण पाहिलं तर अलिबाग मधील स्टार कास्ट, तर दुसऱ्या बाजूला अर्थातच तीनही तालुक्यांमधील संमिश्र खेळाडू पाहायला मिळणार आहेत। कुर्डूस किंग आपण पाहिलं तर अर्थातच सन्मान्य नरेशजी म्हात्रे, विलासजी म्हात्रे, शैलेशजी पाटील यांचा संघ, त्यांचा कर्णधार कोण? अर्थातच महाराष्ट्र पोलीस, रायगड पोलीस म्हणून ज्याची ख्याती मंदार म्हात्रे एका बाजूला पाहायला मिळेल, दुसऱ्या बाजूला अलिबाग सुपर किंग्स म्हणजे सन्मान्य संदीपजी कीर आणि आर्यनजी चव्हाण साहेब यांचा संघ। अर्थात त्यांचा कर्णधार कोण असेल? नन अदर दॅन बूम बूम पंकज जाधव माटे आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे अभूतपूर्व क्रिकेट स्पर्धेचा आज आपण साक्षीदार असणार आहोत। सलामीची जोडी मैदानाच्या आत आली आहे। एका बाजूला सागर पाटील, दुसऱ्या बाजूला सन्मित्र म्हात्रे। सागर पाटील म्हटलं की यंग डायनामिक असा खेळाडू जो नवजीवन दिघोडी या संघाला बिलॉंग करतो। दिघोडी सासवणे या गावातून जो बिलॉंग करतो, ज्याने सातत्यपूर्ण चांगलं क्रिकेट खेळलंय। मग सासवणेचं नाव आठवलं तर कालचा दिवस ज्याने गाजवला विश्वेश पाटील, ज्याने अप्रतिम खेळ करून दाखवला, आपल्या संघाची गरज ओळखून दाखवली आहे। आणि सासवणेकर काय करतायत? ओपनिंगला येतात आणि ओपनिंगला आले ना की चांगली कामगिरी करतात। सलामी कशी करायची हे सासवणेकरांना चांगलंच माहिती आहे आणि त्या दिशेने वाटचाल सुद्धा पाहायला मिळते। अर्थातच सागर समवेत वन ऑफ द एक्सपिरियन्स लेफ्ट हँडेड बॅटर मैदानाच्या आत सन्मित्र मात्र पाहायला मिळणार आहे। सलामीची जोडी आली एस फॅक्टर सागर सन्मित्र, तर गोलंदाजीमध्ये इथून मात्र आपण पाहतोय षटक क्रमांक 1 साठी प्रिन्स। आज प्रिन्स राजा म्हणून मैदानाच्या आत आलाय, ज्याला षटक क्रमांक 1 हाताळण्याची मुभा दिली आहे। बघा काय अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा आहे, जिथे पहिल्या पॉवर प्ले साठी 2 क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या घेऱ्या बाहेर असतील। मग ते कुठे क्षेत्ररक्षण लावायचं, गोलंदाजाची रणनीती काय असेल? ऑप्शनच्या बाहेर टाकला तर मग कव्हर्सला एक क्षेत्ररक्षक असला पाहिजे। ओव्हरपिच गोलंदाजी विकेट टू विकेट करायची असेल तर मिड विकेट आणि लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक असला पाहिजे। क्रिकेट इज ऑल अबाउट स्ट्रॅटेजीज, क्रिकेट इज ऑल अबाउट माइंडसेट, क्रिकेट इज ऑल अबाउट मॅनेजमेंट असं आपण बऱ्याच वेळेला म्हणतो। मात्र आज मैदानावरती खेळत असताना आपण रणनीती जी आखली आहे ती एक्झिक्यूट करत असताना कशा पद्धतीने कामगिरी केली जाईल, एका बाजूला नवेपण आहे तर दुसऱ्या बाजूला अनुभव आहे। आणि हीच क्रिकेट स्पर्धेचा खऱ्या अर्थानं आपण जर पाहिला ना आनंद आहे। परमोच्च शिखरावरती पोहोचलेली ही क्रिकेटची स्पर्धा स्क्रीनवरती विकेटच्या पाठीमागे बूम बूम पंकज जाधव पाहायला मिळतोय। कालच्या दिवसामध्ये समालोचनामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला पंकज जाधवचा उल्लेख झाला, जिथे आपण पाहिला दुबईमध्ये ज्याने खऱ्या अर्थानं चांगली फटकेबाजी केली। मात्र त्याहीपेक्षा चर्चेचा विषय राहिला ते म्हणजे त्यांनी धावून काढलेले त्या 4 धावा, याची क्लिप अजूनही यूट्यूबवरती व्हायरल आहे आणि त्याला सर्वात जास्त आपण जर पाहिले ना तर लाईक्स आहेत। वळीयत मैदानाच्या दिशेने, जिथे कॉमेंट्री बॉक्स एंड कडून मुख्य व्यासपीठाच्या दिशेने प्रिन्स गोलंदाजीसाठी आलाय। आज प्रिन्सला राजासारखी कामगिरी करावी लागणार आहे। पहिलाच बॉल ऑप्शनच्या बाहेर, नजाकत भरा फटका, इथून मात्र चेंडू जाईल सीमा रेषा पार। एसपी ब्रँडेड चौकार। खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला। जरी
बरेच जण टीका करत होते सागर पाटीलचा फॉर्म नाही आहे, बऱ्याचशा स्पर्धांमधून तो फेल गेलाय. मात्र सागरने दाखवून दिलं की त्याच्याकडे गुणवत्ता आहे. मोठ्या मॅचचा मोठा प्लेयर आहे, फार कमी वयामध्ये त्याच्याकडे अनुभव आलाय. आणि मग असं असताना गोलंदाज प्रिन्स वरती ज्याने मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित करायला सुरुवात केली आहे. प्रिन्सने यावेळेला काय केलं, सागर शफल होते पाहिलं, ऑप्शनच्या बाहेर जाऊ शकतो हे पाहिलं, लॉफ्टेड स्ट्रोक खेळू शकतो याचा अंदाज घेतला, मग ऑप्शनच्या बाहेर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला आणि हा प्रयत्न अंगलटी आलेला सुद्धा आपण पाहिलाय. बऱ्याच वेळेला हे माइंड गेम्स क्रिकेटच्या मैदानावरती आपण पाहतो आणि ते बऱ्याच वेळेला आपल्याला आकर्षित सुद्धा करत असतात. इथून मात्र निर्भीडपणे कामगिरी करावी लागणार आहे. 30 यार्डच्या घेऱ्यामध्ये क्षेत्ररक्षण आपण पाहिलं, मिड ऑन आणि मिड ऑफ अगदी शार्प ठेवलेत, सरळ ठेवलेत. ऑप्शनच्या बाहेर टप्पा पडल्यावरती बॉल खाली राहिलाय, मातीची विकेट, नजाकत भरी विकेट पाहायला मिळाले. आझाद क्रीडांगणावरती खेळणं तितकं सोपं नाहीये मित्रांनो. आपण बऱ्याच वेळेला स्टेटमेंट्स करतो, बरेचसे समालोचक बरेचसे समीक्षक म्हणतात की टेनिस क्रिकेटमध्ये फलंदाजांसाठी नंदनवन असतं, मात्र हे आझाद मैदानावरती नाही. कुरुळचं हे क्रीडांगण ऐतिहासिक क्रीडांगण आहे जिथे गोलंदाजांना बऱ्याच वेळेला मदत मिळाली आहे. पुन्हा एकदा प्रिन्सने आपला क्लास, आपली टेम्परामेंट आणि आपल्याकडे असलेली गुणवत्ता कौशल्य मैदानावरती दाखवून दिली आहे. अचूक टप्प्यावरती मारा केलाय. इथून मात्र पहिल्या बॉलवरती चौकार आला होता, एखादा गोलंदाज बॅकफूटवरती जाऊ शकला असता, किंबहुना दबावामध्ये गेला असता. मात्र काही खेळाडू दबावामध्ये निखरतात, काही बिखरतात. प्रिन्सने इथून मात्र चांगली कामगिरी केली आहे. प्रतिस्पर्धी संघाला कठीण प्रश्न विचारलेत, सागरला या प्रश्नांची उत्तरं अजूनपर्यंत सापडलेली नाही आहेत. बाउन्सर बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर, कव्हरच्या डोक्यावरून फ्लॅट फ्युरियस फंटॅस्टिक स्ट्रोक, चेंडू जाईल कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. बघा, काही फलंदाज तुफानी फटकेबाजी करतात, काही तल्लक करतात, काही तेजस्वी करतात, काही तडफदार करतात. इथून मात्र नेत्रदीपक फटकेबाजीचा नजराणा आज मैदानावरती सागरने दाखवलेला आपण पाहतोय. काय अचूक टप्प्यावरती त्याने फटका केलाय. बघा, काही चेंडूंची वाट पाहायची असते, काही चेंडूंची वाट लावायची असते. 2 बॉल्सची वाट पाहिली आणि तदनंतर मात्र जागा बनवली, रूम मिळाली, त्या रूमवरती जवळजवळ बंगला बांधला आणि तदनंतर मात्र धावफलकाला आकार मिळालाय. धावफलक डबल फिगरमध्ये जाऊन पोहोचलाय. इथून मात्र 1 और 1 11 11 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली आहे. गोलंदाजाला टीम मीटिंग घ्यायला भाग पाडलंय. एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा मैदानाच्या आत आपण पाहतोय. ओव्हर द विकेट गोलंदाजी पुन्हा एकदा सज्ज. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न हलक्या हाताने स्ट्रेअर केला होता. मिड ऑन क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्याच्या नाकावरती टिचून ही 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. बघा, ॲज अ ओपनर बॅटर म्हणून आपली जबाबदारी काय आहे, तर पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा केल्या पाहिजेत, नाण्याच्या दुसऱ्या बाजूला विकेटवरती टिकून राहिला पाहिजे आणि दोघांपैकी एक बॅट्समन शेवटपर्यंत जर टिकून राहिला ना, तर टीमच्या डगआउटमध्ये असणारा तो जो काही संभाषण आहे, तो पॉझिटिव्ह अप्रोच आहे, तो प्रत्येकाला हवा असा वाटतो. त्यामुळे सलामीच्या जोडीमध्ये एक आक्रमक असावा, एक संयमी असावा. म्हणजे आपण बऱ्याच वेळेला पाहिलंय, अर्थातच वीरेंद्र सेहवाग ज्या वेळेला मैदानावरती असायचे त्यावेळेला प्रतिस्पर्धी संघाला घाम फुटायचा. मात्र त्यांच्या समवेत ज्या वेळेला भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर गेले, किंबहुना सौरभ गांगुली गेले, त्यावेळेला एक बॅलन्स खेळ मैदानाच्या आत बऱ्याच वेळा पाहिलंय. कौतुक करावं लागेल इथून प्रिन्स. ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू, फलंदाज बदलला, रणनीती बदलली, लाईन आणि लेंथ मध्ये सुद्धा बदलाव केलाय. षटक क्रमांक 1 समाप्त. एका षटकाची सांगता. धावफलकावरती 13 धावा पाहायला मिळाल्यात. एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा. अर्थातच एक संकल्पना आली होती की अलिबाग मुरुड रोहाच्या खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ निर्माण व्हावं आणि अलिबागची पहिली क्रिकेटची स्पर्धा जिथे मॅन ऑफ द टुर्नामेंट म्हणून अर्थातच टोयोटो ग्लान्झा एक ग्लॅमरस कार पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेमध्ये प्रत्येक दिवशी काही ना काही नाविन्यपूर्ण घडताना आपण पाहिलं. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहिलं रसिक मायबाप प्रेक्षकांसाठी सुद्धा मेजवानी ठेवली आहे. म्हणजे काय तर अर्थात एंट्री पॉइंटचे ते एक काउंटर तुम्हाला बघायला मिळेल जिथे सोडत पद्धत, लॉटरी पद्धत आहे. 20 रुपयांचं नाममात्र एक तिकीट घ्या. आज टुर्नामेंट ज्या वेळेला आजचा दिवस संपेल त्यावेळेला शेवटी आपण सोडत पद्धतीचा निकाल जाहीर करतो आणि मग अशा वेळेला आपल्याला टीव्ही सुद्धा मिळू शकतात. कोणा प्रेक्षकांना मोबाईल सुद्धा मिळत आहेत.
आज मोबाईल आणि ब्लूटूथ स्पीकर आहेत, घर दणाणून सोडा, ब्लूटूथ स्पीकर ब्रँडेड आहेत. षटक क्रमांक 1 समाप्त, मैदानाच्या आत समाप्त. नवीन गोलंदाज मैदानाच्या आत अमित पारकर आलाय. बघा अमित पारकर फिरकीचा जादूगर म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं. मुख्यतः नागेश्वर आवाज संघाकडून खेळतो, आवाज गावाला बिलॉंग करतो. आवाज गावाची ती आतापर्यंतचा एक इतिहास राहिलाय की त्यांच्याकडे ऑलराऊंडर्स नेहमीच चांगले आलेत. मग तो अमित पारकर असू देत, समीर पारकर असू देत, सौरभ गव्हाणकर असू देत, ज्यांनी सातत्यपूर्ण चांगलं क्रिकेट खेळलंय आणि आता मात्र इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळलंय. ना मुन्ना ना, असं करून चालणार नाहीये. सन्मित्र म्हात्रेला सुद्धा समजून घ्यावं लागेल की अमित पारकरला जर पॉवर प्लेचं दुसरी ओव्हर मिळाली असेल ना तर काहीतरी त्याच्यामध्ये कॅलिबर आहे, स्किल्स आहेत, वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करण्याची कुवत आहे. मग अशा वेळेला थोडंसं स्वतःला वेळ देणं गरजेचं आहे. कौतुक करावं लागेल इथून. मात्र जागा बनवली आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने, खराब चेंडूला त्याची जागा दाखवली आहे. चेंडू जाईल सीमा रेषा पार. फंटॅस्टिक फोर. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी गाव. बघा काही स्ट्रोक्सना आपण पॉवरफुल म्हणतो, काही स्ट्रोक्सना आपण प्रिशियस म्हणतो, काही स्ट्रोक्सना आपण फिनॉमिनल म्हणतो. हा त्रिवेणी संगम असणारा फटका होता जिथे शॉर्टपिच चेंडूला जागा बनवली आणि ताकदीचा वापर केला गेला. आहा, ओव्हरपिच चेंडू होता मात्र बॉलने वलय प्राप्त केलंय आणि त्याचमुळे का होईना फलंदाज बीट झाला. चेंडूने काटा बदलला, तोच काटा फलंदाजाच्या जिव्हारी सुद्धा लागलाय. एक चांगली मॅच मैदानाच्या आत चालू आहे. आहा, फुलटॉस प्रकारचा चेंडू. आपण नेहमी म्हणतो फुलटॉस म्हणजे दुधारी तलवार आहे. लागला तर मोठा फटका येतो, अदरवाईज बऱ्याच वेळेला विकेट सुद्धा जातात. मग अशा वेळेला सन्मित्र म्हात्रेने ठरवलं की हा बॉल खेळून काढूया रे बाबा, स्ट्राईक रोटेट करूया. आपल्याला जर स्ट्राईक एंड वरती असताना अमित पारकरची गोलंदाजी थोडीशी जड जाते, हरकत नाहीये. आपण स्ट्राईक रोटेशन वरती भर दिलं, सागर पाटीलला स्ट्राईक दिली तर मात्र सर सलामत तो पगडी 50. पुढच्या ओव्हर येणं बाकी आहेत, आपण त्याच्यावरती सुद्धा आक्रमण करू शकतो. बघा या स्ट्रॅटेजीज, या रणनीती किंबहुना ही विचारधारा आज अ प्लेयर म्हणून आपल्याकडे येणं गरजेचं आहे. इथून मात्र राऊंड विकेट गोलंदाजी केली जाईल कारण उजव्या हाताचा सागर पाटील स्ट्राईक एंडवर. सागर हे तो मुमकिन है. यावेळेला मात्र काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. जबरदस्त षटका. आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा. बघा स्ट्राईक रोटेशन गरजेची का होती मी पुन्हा एकदा सांगेन. तसं बघायला गेलं तर आवास आणि दिगोडी हे बाजूबाजूचे गाव आहेत. मग सागरने बऱ्याच अंशी अमित पारकरचा सामना केलाय, त्याला माहिती आहे त्याची गोलंदाजी कशी आहे. मग थोडंसं त्या दिशेने मनोवैज्ञानिक थोडेसे विचार असतात, माइंड गेम असतात. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, फिरकीचा जादूगार. पुन्हा एकदा अमितने चांगली गोलंदाजी केली आहे. षटक क्रमांक 2 समाप्त. 2 षटकांची सांगता आणि धावफलकावरती 24 धावा पाहायला मिळाल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 13 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 11 आल्यात. पॉवर प्लेच्या षटकांमधून आयडियल जे धावा आल्या पाहिजेत ना 12च्या सरासरीने ते यायला सुरुवात केली आहे. आणि सर्वात महत्वाचं काय आहे, इथून विकेट नाही टाकली आहे. ही एक जमेची बाजू, एस फॅक्टर. सागर सन्मित्र लेफ्ट हँडेड राईट हँडेड कॉम्बिनेशन आज मैदानाच्या आत सेन्सिबल क्रिकेट खेळत आहेत. संघाची गरज ओळखली गेली. मैदानाच्या आत आपण पाहतोय पंचांनी इशारा केलाय. येस, जिसका मुझे था इंतजार वो घडी आ गई. या स्पर्धेचा मानबिंदू असणारा, केंद्रबिंदू असणारा षटक अर्थातच PNP बॉल ओव्हर, टेप बॉल ओव्हर म्हणून ज्याची प्रचिती आली. आणि मग या तिसऱ्या षटकासाठी कोणाला गोलंदाजीसाठी बोलवावं, आपल्याकडील सर्वोत्तम गोलंदाजाला बोलवावं. एक ऑर्गनायझिंग कमिटीचं मला कौतुक का करावं असं वाटतं माहिती आहे. त्यांनी काय केलं, ऑक्शन प्रक्रिया झाली ना की त्याच्यानंतर लगेचच हे बॉल प्रत्येक टीमला दिले. 4-5 बॉल दिले, तुम्हाला प्रॅक्टिस करायची संधी दिली. आणि मग त्यासाठी म्हणून आता मात्र मुन्ना ठाकूरला इथून गोलंदाजीसाठी बोलवलंय. मुन्ना ठाकूर आपण जर पाहिला तर खानाव या विभागातील खेळाडू आहे. मग खानावमधून जे जे खेळाडू आले, काल आपण पाहिलं सिद्धांत पुळेकर नावाचा खेळाडू जो ॲज अ बॅटर म्हणून चांगली कामगिरी केली. त्याच्या आदल्या दिवशी आपण पाहिलं तर आकाश गोंधळीने कमालीची कामगिरी केली. त्यामुळे खानावकरांसाठी अभिमान आणि स्वाभिमान असणारा गोलंदाज आज मैदानाच्या आत आलाय. आणि मी खऱ्या अर्थाने सांगेन नाणेफेकीचा कौल जिंकला गेला. अर्थातच अलिबाग सुपर किंग संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आणि मग असं असताना मुन्ना ठाकूरवरती ठेवलेला हा विश्वास
त्यावरती तो कसं काम करेल हे बघणं गरजेचं आहे. स्ट्राईक इन वरती कोण आहे? डावखुरा फलंदाज, अर्थातच थळचा सुपुत्र सन्मित्र मात्रे पाहायला मिळणार आहे. पॉवर प्लेचे रिस्ट्रिक्शन पूर्णपणे हटले गेलेत. आता मात्र डीप मध्ये पेट्रोलिंग करण्यासाठी आपण पाहिलं तर कव्हर्सला क्षेत्ररक्षक आहे, अगदी त्याच वेळेला लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, काऊ कॉर्नरला आहे, मिड विकेटला सुद्धा सजवलाय. पहिलाच बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप. पंच नाराज, नाखुश. इथून मात्र धनंजय कोळी सर कळवतायत इट्स अ वाईट डिलिव्हरी. वाईट हा वाईटच आहे हे पुन्हा एकदा मैदानावरती पाहायला मिळालं. कारण वाईट इतक्यासाठी होता ना, कारण पॉवर प्लेच्या षटकांमध्ये 12च्या सरासरीने कुठलीही विकेट न गमावता 24 धावा मिळवल्यात. मग अशा वेळेला अर्ली ब्रेक थ्रूज गरजेचा आहे. स्लोवर वन, कमालीची गोलंदाजी. बॅटची एज जरूर लागली, बॅटवरती तितकासा चांगला फटका येऊ शकलेला नाहीये. या स्पर्धेचा इतिहास आहे, टेप बॉल ओव्हरमध्ये मोठे फटके फार कमी आलेत. आणि मग असं असताना मुन्ना ठाकूरची गोलंदाजी, वैविध्यपूर्ण गोलंदाजीचा नजराणा तो पेश करण्याचा प्रयत्न करतोय. डावखुरा फलंदाज सन्मित्र स्ट्राईक एंडवरती होता, त्याला स्लोवर वन टाकला, जाणीवपूर्वक ऑप्स्टम्पच्या दिशेने बॉल टाकला गेला आणि तदनंतर मात्र क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. म्हणजे डीप गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे, शॉट थर्डमॅन सजवण्यात आलाय, शॉट फाईन लेग आहे. आता मात्र शॉट स्क्वेअर लेग अर्थात आपण पाहिलं तर आता कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक सजवण्यात आलाय. गोलंदाजी कशी होईल, रणनीती काय असेल यावरती विचारधारणा. आहा, खोलवा टपाचा चेंडू, फलंदाजासोबत विकेट किपर सुद्धा यावेळेला बीट होईल. पंच नाराज, नाखुश. मी नेहमी म्हणतो की घरी बायको सोबत आणि मैदानावरती पंचांसोबत नाराजगी पत्करणं तुम्हाला झेपणार नाहीये. महत्वाच्या क्षणी लेग स्टंपच्या बाहेर जाणारा हा बॉल, वाईट डिलिव्हरी मिळाली. ना दसरा ना दिवाळी, मात्र वाईट +1 अशा स्वरूपातील 2 धावा मिळणार आहेत. बघा, मैदानावरती जणू काही बाय वन गेट वन फ्रीची ऑफर आहे. व्हॅलेंटाईन डे झाला आणि आता मात्र फेब्रुवारी एंड होत असताना गोलंदाज मुन्ना ठाकूरने सांगितलं की घ्या बाबा, चला मॅच आपण जास्ती लवकर करायचं, वेळ घालवायचं नाहीये. ऑप्स्टम्पच्या बाहेर पुन्हा एकदा सन्मित्रसाठी गोलंदाज मुन्ना ठाकूर कर्दनकार ठरलाय. वलयबद्ध गोलंदाजी मैदानावरती आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर हा टेप बॉल दिशा बदलतोय, वलय प्राप्त करतोय आणि फलंदाजांना द्विधा मनस्थितीमध्ये टाकत असताना आपण अनुभवतोय. धावफलकावरती इथून मात्र 28 धावा आपण अनुभवतोय, जिथे षटक क्रमांक 3 प्रगती पथावर आहे. बाउन्सर बॉल, शॉर्ट पिच गोलंदाजी. पुन्हा एकदा मुन्ना ठाकूर, ना मुन्ना ना, हे करून जमणार नाहीये. पंच नाराज झालेत, नाखुश झालेत, वाईड असल्याची घोषणा केली. जो ओव्हरमध्ये एक बाउन्सर टाकण्याची आपल्याला मुभा दिली जाते ना, तो सुद्धा तुम्ही टाकलेला आहात. आता मात्र तुम्हाला अचूक टप्प्यावरती मारा करावा लागेल. एक्स्ट्राचं बेनिफिट्स तुमच्याकडे जे काही होते ते तुम्ही आता संपवलेत. 29 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. सन्मित्र अजूनही आपल्या फॉर्मच्या शोधात आहे. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय जरूर, मात्र जिथे निर्जन स्थळ आहे तिथे जाऊन चेंडू जाऊन विसावलास. येस नो, येस नो, शेवटी नो ठरवलं आणि येस हा चांगला निर्णय आपल्याला पाहायला मिळालाय. बघा, एक गोष्ट मुन्ना ठाकूरच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहिली, एक वाईड पडला, बॉल डॉट आला, पुन्हा वाईड पडला, पुन्हा डॉट आला. अशा पद्धतीचं काहीच घडतंय. मोठे फटके येत नाहीयेत, मोठ्या फटक्यांपासून वंचित जरूर ठेवलाय. मात्र PNP ओव्हरमध्ये फटकेबाजी करणं ॲज अ बॅट्समन तुम्हाला तितकं सोपं नाही आहे. त्यासाठी तुमच्याकडे कॅलिबर असलं पाहिजे. LBWचं जोरदार अपील. पंचांनी नॉट आउट सांगितलं. 3 गोष्टी जाणीवपूर्वक जवळून पडताळल्या गेल्या की चेंडूची पिचिंग, चेंडूचा इम्पॅक्ट आणि चेंडू विकेटवरती हिट करतो की नाही. यावेळेला मात्र फलंदाज थोडा शफल झाला होता. बॉल टप्पा पडल्यानंतर टेप बॉल नॅचरली अँगल सकट बाहेरच्या दिशेने जातोय आणि त्याचमुळे का होईना पंचांनी नॉटआउटचा इशारा केलाय. पुन्हा एकदा मुन्ना ठाकूरने कमबॅक केलंय. म्हणजे वाईट बॉल्स वगळले ना आपण तर आतापर्यंतची गोलंदाजी चांगली झाली आहे. 2 ओव्हरमध्ये 24 होते आतापर्यंत. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर बॉलने अतिरिक्त उसळी प्राप्त केली. फलंदाज पुन्हा एकदा बीट होणार आहे. लालच बुरी बला होती है. यावेळेला थोडी फ्लाइट दिली होती, पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता, किंबहुना इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथून मात्र दोन्ही फलंदाजांना शॉर्ट टीम मीटिंग घेण्यासाठी प्रवृत्त करणारी गोलंदाजी मुन्ना ठाकूरने करताना आपण पाहतोय. इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती परिपक्वता असावी. असंख्य खानावकर या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटतील, कारण आपल्या गावचा खेळाडू आहे. हा जो एक अभिमान आहे ना, हा जो एक गर्व आहे, त्यासाठी प्रत्येकाला ही PNP चषक हवी हवीशी वाटते. व्हॉट अ फंटॅस्टिक ओव्हर. इथून मात्र आपण पाहिलं तर षटक क्रमांक 3 समाप्त झाले. 3 षटकांची सांगत आणि धावफलकावरती
30 धावा, 2 षटकांमध्ये 24 होत्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये केवळ आपण पाहिलं तर 6 धावा आल्या आहेत आणि त्याच्यातल्या 3 धावा आपण पाहिल्या तर वाईट स्वरूपातल्याच होत्या. वाईट जरी आले असेल तर तितकंसं वाईट षटक नव्हतं असं आपण फायनली मुन्ना ठाकूरने दाखवून दिलंय. 30 ऑन स्कोरबोर्ड, 30 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 13, दुसऱ्या ओव्हरमध्ये 11, तिसऱ्या ओव्हरमध्ये 6 अशा पद्धतीचं धावफलक मैदानावरती आपण पाहतोय. बघा 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. ही क्रीडा नगरी, ही स्पर्धा अत्यंत दर्जेदार आहे. ॲज अ बॉलर ज्या वेळेला दोन्ही एंडनी गोलंदाजी करण्याची संधी मिळते ना त्यावेळेला आपल्या आवडीचा एंड पकडला जातो. इथून पुन्हा एकदा कौतुक करावं लागेल अलिबाग सुपर किंग्स यांचं. त्यांनी काय केलं, षटक क्रमांक 4 आणि वैयक्तिक दुसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा अमित पारकरवरती विश्वास दाखवलाय. अमितची गोलंदाजी वलयबद्ध आहे, फलंदाजांसाठी कर्दनकार ठरणारी आहे हे ओळखलं. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं सुरुवातीला स्ट्राईक एंडवरती कोण असेल, सन्मित्र मात्रे, जो स्ट्रगल करताना पाहायला मिळालाय सुरुवातीच्या वेळेला अमित पारकरच्या गोलंदाजीवर. बॅटची लिडिंग एज, लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात, हेमंत है तो मुमकिन है, पहिला ब्रेक थ्रू, पहिला फलंदाज गारद. ही रायगडाची शान, शेका पक्षाचा मान, तरुणाईचा सन्मान, PNP चषक. आपला डीजे मास्टर सुद्धा जे संगीत वाजवतोय ना, ज्यांनी ज्यांनी हे संगीत बनवण्यामध्ये हातभार लावलाय त्या प्रत्येकाचं कौतुक करूया. ज्या पद्धतीची शब्दरचना, ज्या पद्धतीने हे संगीत गायलं गेलंय, किंबहुना त्याला कंपोजिशन मिळालंय, त्या सर्व मंडळींचं कौतुक करणं आमचं खऱ्या अर्थाने जबाबदारी आहे. काय जबरदस्त गाणं आहे आणि त्या गाण्याला सार्थकी असणारी क्रिकेटची स्पर्धा, रायगडची शान असणारी क्रिकेटची स्पर्धा, किंबहुना अखंड महाराष्ट्राला हेवा वाटावा अशी दर्जा निर्माण करून देणारी क्रिकेटची स्पर्धा. बघा प्रत्येक गोष्ट करण्यामागे ना काही लॉजिक आहे. म्हणजे गॅलरी क्रमांक 1 आपण पाहिली तर ते 2 संघांच्या खेळाडूंसाठी रिझर्व्ह करण्यात आली आहे. अगदी त्याच वेळेला उजव्या बाजूला गॅलरी क्रमांक 9 आपण पाहिली तर महिलांसाठी ते आरक्षित करण्यात आलं आहे. प्रत्येक गोष्ट मैदानावरती रूपरेषा जी आहे ना त्या प्रत्येकाचं काही ना काहीतरी महत्व आहे. महत्व प्रदान झालंय गोलंदाजीमध्ये सुद्धा. अमित पारकरने पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त केली आहे, ब्रेक थ्रू मिळालाय आणि तदनंतर मात्र अलिबाग सुपर किंग्स या मॅच मध्ये कमबॅक करतोय. एक लेफ्ट हँडेड बॅट्समन आउट झाल्यानंतर संघाचा कर्णधार, मोरक्या, नेता अर्थातच मंदार मात्रे 1 डाऊन साठी नवीन फलंदाज म्हणून आलाय. पहिल्याच बॉलवरती स्ट्राईक रोटेट केली आहे. मंदार सुद्धा ना एक हुशार, चाणाक्य आणि चतुर खेळाडू आहे. त्याला माहिती आहे अमित बॉल फिरवतोय, त्याच्याकडे वलय प्राप्त होतोय, आज त्याला त्याचा फॉर्म, टेम्परामेंट आहे. मग अशा वेळेला ज्या सागर पाटीलने आतापर्यंत चांगली फटकेबाजी केली आहे त्याला स्ट्राईक द्यावी. क्रिकेटमध्ये हे गिव्ह अँड टेक असलं पाहिजे. If you are giving the respect, you can deserve the respect. या वेळेला हेलिकॉप्टर उडवलाय सरळ बॅक टू द बॉलर, 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. गॅलरी क्रमांक 5 ला अभिवादन करणारा चौकार. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी सासवणेकरांचा नाद नाही करायचा असंच काहीसं सागर मैदानाच्या आत सांगतोय. अचूक फलंदाजी करतोय. आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 चौकार, 2 षटकार या साह्याने फटकेबाजी करतोय. ए बघा काय झालंय, दुष्काळात 13वा महिना आणि म्हणूनच का होईना लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखीन एक चौकार. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी. आणि एक गोष्ट आणखीन आहे ना, आपण गतवर्षीची इनिंग आकाश आपल्याला आठवावी लागेल. कारण गतवर्षी साधारण 85-86 धावसंख्या ज्या वेळेला चेस करायच्या होत्या, सागरने 17 चेंडूमध्ये झळकावलेलं ते अर्धशतक कोण विसरणार. अफलातून इनिंग होती ती. त्या इनिंगमध्ये सर्व प्रकारचे स्ट्रोक आपण पाहिले होते. PNP चषक लकी आहे त्याला. PNP चषक प्रत्येक खेळाडूसाठी खऱ्या अर्थाने फार महत्वाचं आहे. गतवर्षी जर आपण चांगलं काम केलं असेल तर बघा संदीप जगे जे इतके व्यस्त असतात त्यांना सुद्धा ही इनिंग लक्षात राहावी. अशा पद्धतीचा खेळ आहे. इतकं मोठं प्लॅटफॉर्म आहे की जे प्रत्येकाच्या हृदयामध्ये, डोक्यामध्ये आपलं स्थान निर्माण करतं. इथून मोठा फटका खेळलाय. क्या बात है, स्टँड अँड डिलिव्हर्ड, डिस्पॅच केलंय, डिलिव्हर्ड केलंय. गॅलरी क्रमांक 7 ला अभिवादन करत असताना षटकार. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला,
चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. 45 ऑन स्कोरबोर्ड. 45 धावा धावफलकावरती लागल्यात. थोडस चौथ्या षटकाचा आपण कुठेतरी लेखाजोखा बघूयात. अमित पारकरने पहिल्या बॉलवरती विकेट घेतली, शेवटच्या बॉलवरती षटकार खेचला आणि सागर पाटीलने सांगितलं कुछ मीठा हो जाए. शेवट गोड केला आणि त्या षटकारामुळे सांघिक धावसंख्या इथून मात्र 45च्या घरामध्ये जाऊन पोहोचली आहे. ही मॅच आपण जर पाहिली ना तर रोलर कोस्टर प्रमाणे कधी डाव्या बाजूला, कधी उजव्या बाजूला, कधी वरती, कधी खाली, कधी जलद गतीने, कधी धीम्या गतीने, अशा पद्धतीची पाहायला मिळाली. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 24 आल्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये जणू काही विदर्भामध्ये दुष्काळ पडावा त्या पद्धतीने धावांचा दुष्काळ पडला. केवळ 6 धावा आल्या. चौथ्या षटकामध्ये अमित पारकरवरती हल्ला बोल केला आणि पुन्हा एकदा सागर पाटीलने आपला स्टॅमिना, स्टान्स आणि अगदी त्याच वेळेला सेन्सिबल क्रिकेट 3 एस आज मैदानावरती दाखवले आणि तो एस प्लेयर आहे. आज त्याने मैदान गाजवलेलं सुद्धा आपण पाहतोय. वैयक्तिक खेळीवरती जर आपण नजर टाकली ना तर वैयक्तिक 31 धावसंख्येवरती तो खेळताना पाहायला मिळालंय. बाळकृष्ण दर्णे गुरुजींचं सुद्धा आपण कौतुक करूया. सातत्यपूर्ण एक आमच्यासाठी विकिपीडिया, एन्सायक्लोपीडिया पेक्षा सुद्धा वरती असतील, कारण प्रत्येक कॅल्क्युलेशन त्यांच्या हातावरती असतं, तोंडावरती असतं. गतवर्षी काय झालं होतं, यावर्षी किती वाईड आलेत, किती कॅचेस सुटल्या, याचं सुद्धा कॅल्क्युलेशन केलं जात आहे. दाखवा मला कुठची टेक्नॉलॉजी जी किती कॅच सुटल्या याचं कॅल्क्युलेशन करते. क्या बात आहे. या वेळेला नजर हटी, दुर्घटना घटी, फलंदाज बाद, त्रिफळाची दांडी गोल. रायगडाची शान, शिखा पक्षाचा मान, तरुणाईचा सन्मान, PNP चषक. खंडाळाचं वादळ आज कुरुळच्या क्रीडा नगरीमध्ये PNP चषकामध्ये डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून ज्याला बोलवलं गेलं, पहिल्यापासून आपल्या जबाबदारीला ओळखलं आणि संघ कर्णधार मंदार मात्रेला तंबू मध्ये परतावलेलं आपण पाहतोय. बघा, मंदारने इथून 2 चुका केल्या. चुकी क्रमांक 1 की साहिलच्या गोलंदाजीचा अंदाज न घेता शफल झाला. बॉलने टप्पा पडल्यानंतर जो काटा बदललाय त्याच्यावरती त्याच्याकडे उत्तर नव्हतं. किंबहुना दुसरा विचार असा असू शकला असता, जो सागर पाटील चांगली फलंदाजी करतोय, समोर गोलंदाजी कोणताही असू देत, तो सेट झालाय, त्याची चेंडूवरती नजर पडली आहे, टेनिसचा हा बॉल त्याला आता फुटबॉल प्रमाणे दिसू लागलाय, मग त्याला स्ट्राईक देणं सुद्धा तितकंच गरजेचं होतं. आपल्याकडे अनुभव असेल मात्र नवे पण असलेला सागर, ज्याच्याकडे गुणवत्ता कमालीची तुडुंब भरलेली आपण पाहतोय. धावफलकावरती नजर मारूयात. 45 वन स्कोरबोर्ड. षटक क्रमांक 4 मध्ये सुद्धा पहिल्या बॉलमध्ये विकेट गेली होती. 5व्या ओव्हरमध्ये सुद्धा पहिल्या बॉलमध्ये विकेट गेली आहे. साहिल जाधवचं कौतुक करूयात. आणखीन एक डावखुरा फलंदाज. मला हे कॅल्क्युलेशन फार आवडतंय. पुन्हा एकदा मी कौतुक करेन. इथून मात्र कुर्डूस किंग संघाचं एक डावखुरा फलंदाज आउट झाला, दुसरा आणला, दुसरा आउट झाला, तिसरा आणलाय. जयेश सुरेकर मैदानाच्या नवगावचा सितारा सज्ज झालाय. मिडविकेटच्या दिशेने अगदी हलक्या हाताने फटका खेळलाय. अलॉंग विथ द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करेल तोपर्यंत मात्र म्हणजे दुपारच्या सत्रामध्ये बऱ्याच जणांची जेवणं उरकलीत आणि मग त्यांनी म्हणावा चला शतपावली करावी, अशा पद्धतीने ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने धाव पूर्ण केली. शेवटचं षटक प्रगतीपथावरती 46 धावा धावफलकावरती लागलेत. आलेल्या सर्व तमाम रसिक मायबा प्रेक्षकांचं PNP चषकमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. ही क्रिकेटची स्पर्धा तुमच्यामुळे यशस्वी होते. तुम्ही आहात म्हणून ही क्रिकेटच्या स्पर्धेला आज मानबिंदू, केंद्रबिंदू म्हणून या स्पर्धेकडे बघितलं जात आहे. ही स्पर्धा आपण जर पाहिली ना तर तरुणांपासून अगदी ज्येष्ठांपर्यंत, विद्यार्थ्यांपासून कॉलेजमध्ये जाणाऱ्या प्रत्येक मुलाच्या मनामध्ये घर करणारी क्रिकेटची स्पर्धा. इथून मनामध्ये घर केलंय ते म्हणजे सागर पाटीलने. सागरच्या बॅटमधून मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर घणाघाती विनाशकारी विस्फोटक षटकार. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा. षटकारामुळे सांघिक धावसंख्या आता मात्र 50 ओलांडली आहे. 52 ऑन स्कोरबोर्ड आणि इथून मात्र 15-37 ची खेळी करत असताना रिव्हर्स स्वीप, नजाकत भरा फटका. बघा, जे खेळाडू आता नवीन क्रिकेट शिकतायत ना त्यांनी ही क्लिप काढून ठेवा. चेंडूवरती नजर ठेवली आणि नजाकत भरा फटका, चौकार. खेळांचा खेळ हा आला रंगाला,
चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. अक्षरशः चौकार षटकारांचा बोलबाला आहे. डीजे मास्टर जे गीत वाजवतोय ना, योगेश अग्रावकर यांनी गायन केलंय, आवाज दिलाय आणि काय कमालीचं गीत आहे आणि काय कमालीची फटकेबाजी मैदानाच्या सागर पाटील करतोय. नाही टप्पा आता तुम्ही कुठेही टाका, सागरच्या बॅट मधून जर आवाज येतोय ना तर तो चांगलाच येणार. इथे काय घडलंय, आउट कोण असेल याकडे सुद्धा चर्चा रंगेल. इथून मात्र आउट व्हावं लागेल जयेश सुरेकरला. वन मोर डाऊन. आणखीन एक डावखुरा फलंदाज तंबूच्या रस्त्याला परत. रायगडाची शान, शिखा पक्षाचा मान, तरुणाईचा सन्मान, PNP चषक. 57 धावा धावफलकावरती लागल्यात. जगदोजहित आत्मीयता, अगदी त्याच वेळेला आत्मसमर्पण करायला सुद्धा आपल्या सोबतचे खेळाडू तयार आहेत. कारण सागर पाटीलची बॅट बोलते. आहा, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, शॉट सिलेक्शन चुकीचं होता म्हणून गोलंदाजाने त्याची जागा दाखवली आहे. इथून मात्र पहिल्या इनिंगची समाप्ती. पहिल्या इनिंगच्या समाप्ती अखेरीस 57 धावा. मॅग्निफिसेंट, मॅजिकल, मार्वलस इनिंगची इथून मात्र समाप्ती झाली आहे. पहिल्या इनिंग मध्ये अर्थातच 57 धावा जमा केल्यात. त्यापैकी वैयक्तिक धावसंख्येवरती नजर टाकली तर 18 बॉल 42 धावा. दिघोडीचा हा सुपुत्र कुरुळच्या या आझाद क्रीडा नगरीवरती PNP चषक 2025 मध्ये अधिराज्य गाजवताना पाहायला मिळाला. सागर पाटीलची फलंदाजी आवडली असेल ना, ते एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत मित्रांनो. व्हॉट अ फंटास्टिक नॉक, व्हॉट अ प्लेयर. येणारं भविष्य उज्ज्वल आहे हे इथून मात्र सागर कडून पाहायला मिळणार आहे. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं धावफलकावरती 57 जमा झाल्यात. 58 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. उत्तरार्धाच्या खेळामध्ये काय घडणार, काय बिघडणार याची आपण चर्चा करू. मात्र मुख्य मंचावरती आपण जाऊयात, जिथे ॲडव्होकेट संदीप जगे सर आपल्याला जॉईन करतील. थँक्यू सो मच आकाश. पूर्वार्धाच्या खेळातील अलिबाग सुपर किंग संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता पंकज जाधवने. आणि त्या निर्णयाला असं वाटत होतं की कुठेतरी गोलंदाज सार्थ ठरवतात. पण मग सागर पाटीलची तुफानी खेळी पुन्हा एकदा याच आझाद मैदानामध्ये, याच PNP चषकामध्ये डौलाने फडकू लागली. ज्याप्रमाणे हा लाल बावटा शेतकरी कामगार पक्षाचा फडकतोय. धावसंख्या धावफलकावरती चांगली लागले. पण दुसऱ्या बाजूला आता आपल्याला उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात करणार आहोत, जेव्हा कुर्डूस किंग मैदानात उतरेल. आणि कुर्डूस किंगचा संपूर्ण संघ या ठिकाणी स्वर्गीय प्रमोद ठाकूर यांच्या नावाने ज्या वेळेला मैदानात उतरतोय त्यावेळेला त्यांनी निर्णय घेतलाय की ज्यांच्या नावाने आपण मैदानामध्ये उतरतोय त्यांना आपण या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. सर्व संघमालक नरेशजी म्हात्रे, विलास म्हात्रे, शैलेश पाटील, विवेक पाटील, विजयजी ठाकूर, या ठिकाणी या प्रमोदजी ठाकूर यांचे सर्व हे सहकारी. आणि त्यांना माहिती आहे की प्रमोद ठाकूर यांचं व्यक्तिमत्व मोठं होतं. अलिबाग पंचायत समितीचे सभापतीसुद्धा राहिले. त्याच वेळेला त्यांची राजकीय कारकीर्द, सामाजिक कारकीर्द किंबहुना क्रीडा क्षेत्रातील योगदानसुद्धा चांगलं होतं. कबड्डीच्या असोसिएशनवरती पदाधिकारीसुद्धा ते राहिले. आणि किंबहुना कबड्डीच्या खेळामध्ये असणारी लोकप्रियता पूर्णपणे खारेपाटी विभागातील असेल, अलिबाग तालुक्यातील असेल, रायगड जिल्ह्यातील असेल, वेगळ्या स्वरूपाची राहिली. आणि त्यानिमित्तानं अशा खेळाडूंबद्दल प्रेम असणारं व्यक्तिमत्व आपल्यामध्ये नसणं ही नक्कीच एक आपल्यासाठी कुठेतरी पोकळी असते. आणि ती पोकळी भरून काढण्यासाठी आज आपण काही गोष्टी करू शकलो तर किंबहुना त्यांच्या नावाने एक संघ या ठिकाणी आणूया असं या सर्व सहकार्यांना त्यांच्या वाटलं. आणि म्हणूनच त्यांनी स्वर्गीय प्रमोद ठाकूर यांच्या नावाने हा कुर्डूस किंग संघ मैदानात आणलेला आहे. मी विनंती करेन मंदार म्हात्रेला, चला आपण मैदानात उतरायचं आहे क्षेत्ररक्षणासाठी लगेचच, कारण वेळ दौडायचा नाही आहे मित्रांनो. 3:15 वाजून गेलेले आहेत. आपल्याला हे सामने डेमध्येच आटपायचे आहेत, ज्या कारणाने आपल्याला पहिला जो सामना असेल सुपर 12चा हा विद्युत प्रकाश झोतामध्ये आपल्याला सुरू करता येईल. होपसो जर ज्या पद्धतीने आपला टाईम शेड्युलिंग आपण पाळलेलं आहे त्याप्रमाणे शिस्तबद्ध पद्धतीने ही स्पर्धा पार पडताना आपल्याला पाहायला मिळते. एक गोष्ट आपण पाहतोय की सुपर 12च्या सामन्यातील प्रत्येक खेळाडूला म्हणजे अर्थातच जो जास्त धावा करणारा असेल त्याला पर्पल कॅप आपण पाहतोय ना. हेच ते व्यक्तिमत्व प्रमोदजी ठाकूर ज्यांच्या नावाने हा संपूर्ण संघ मैदानात पाहायला मिळतोय. मी कर्णधार मंदार म्हात्रेला विनंती करेन की आपण विकेटच्या भोवती लाईनअप करायचं आहे आणि तेथूनच मग आपण व्यासपीठावरती उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांना सुद्धा मी विनंती करेन की स्वर्गीय प्रमोद ठाकूर यांना आपण श्रद्धांजली अर्पण करूया. मैदानामध्ये उपस्थित असणाऱ्या, आमच्या मैदानाबाहेर उपस्थित असणाऱ्या प्रेक्षक वर्गाला ही विनंती करेन की आपण हे मित्रांनो 2 मिनटं उभं राहा जाग्यावरती
आणि स्वर्गीय प्रमोद ठाकूर यांना श्रद्धांजली अर्पण करूया. बघा, व्यक्तिमत्व, आपला माणूस जेव्हा आपल्याला सोडून जातो ती एक वेगळी पोकळी असते आणि क्रीडा क्षेत्रातली माणसं आपल्याला सोडून जाणं ही तर आपल्यासाठी दुर्दैवी घटना असतं. मी तुम्हाला या ठिकाणी सावधानची ऑर्डर देईन, तोपर्यंत आपण उभं राहावं ही विनंती आपणास करतो. परेड, सावधान. ओम शांती. स्वर्गीय प्रमोद ठाकूर यांना श्रद्धांजली आपण या ठिकाणी अर्पण केले. कुर्डूस किंग संघ त्यांच्या नावाने आज मैदानात खेळतोय, त्यांना आपण शुभेच्छा देऊया. अलिबाग सुपर किंग म्हणजे एव्ही ग्रुप अलिबाग, सन्माननीय प्रशांत शेठ यांच्या नेतृत्वाखाली अर्थातच गेले कित्येक वर्ष हे नाव एव्ही ग्रुप अलिबाग संघाचं नाव आपण पाहिलंय. कित्येक फायनल्स या संघाने जिंकलेले आहेत ना, आणि या संघाचा कर्णधार आज पंकज जाधव आहे. आज अर्थात संघाचे संघमालक संदीप कीर आणि आर्यन चव्हाण आहेत, त्यांनाही मी मनपूर्वक शुभेच्छा देतोय. कारण संघ मालकाचे जे राईट्स आहेत ते थोडेसे प्रशांत शेटने या ठिकाणी शेअर केलेले आहेत आता, त्यामुळे त्यांना आपण शुभेच्छा देऊया. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक मात्र नक्की असेल की संस्थापक अध्यक्ष मात्र प्रशांत शेट हेच राहणार आहेत एबी ग्रुप अलिबाग संघाचे. सन्मान्य चित्रलेखाताई यांच्या वतीने सुद्धा आपण सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा असतील या स्पर्धेसाठी. कुर्डूस किंग संघ मैदानात क्षेत्ररक्षणासाठी उतरलाय. अलिबाग सुपर किंग संघाची सलामीची जोडी सुद्धा आले. वळूया समालोचन कक्षामध्ये, जिथे कपिल ठाकूर सज्ज होणार उत्तरार्धाच्या खेळासाठी. धन्यवाद संदीप सर. जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं PNP चषकामध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. अगदी आपण संदीप सर गॅलरी क्रमांक 6 मध्ये जर गेलो ना, तर शाळकरी मुलं बघा, शनिवारची सुट्टी संपवून आज त्यांच्या शिक्षकांनी इथे ट्रिप त्यांची आणलेली आहे, यांची सहल आणलेली आहे. एकदा गॅलरी क्रमांक 6 मधून आवाज आला पाहिजे. छोट्या मुलांचा आवाज येत नाहीये, कदाचित आज त्यांना नाश्ता कमी झालेला दिसतोय. सो चौकार षटकार मारल्यानंतर तुमची जल्लोष आम्हाला बघायला मिळणार, या तीळ मात्र शंका नाही. 58 धावांची आवश्यकता आहे आणि कुर्डूस किंग्स विरुद्ध अलिबाग सुपर किंग्स. अलिबाग सुपर किंग्स या संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडलं. पंकज जाधव यांच्या नेतृत्वाखाली खेळला जाणारा संघ आपण जर पाहिला तर खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी त्यांनी कसबीने टाकली. पण तदनंतरच्या काळामध्ये जर पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी जर पाहिली तर पिंट्याच्या माध्यमातून खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. 42 धावांची झुंजार खेळी पाहायला मिळाली. दुसऱ्या सत्राच्या खेळाकडे आपण वळणार आहोत. स्ट्राईक एंडला सुद्धा पिंट्याच असणार आहे, पण तो कुरुळ गावातला आहे. आणि नॉन स्ट्राईक एंडला पंकज जाधव. आज थोडासा सरप्राइजिंग आहे की पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पहिला चेंडू फेस करण्यासाठी पंकज नाहीये. पहिला बॉल, पहिलाच बॉल, पहिला चेंडू, वन शॉट इज इट्स आउट ऑफ द पार्क. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, जरी गाव छोटा. थँक्यू सो मच. बघा, फुलर लेनचा बॉल होता, आउटसाइड ऑफ स्टंपला थोडासा होता आणि ज्या पद्धतीने सरळ बाटने स्ट्रोक एक्झिक्यूट केला. पॉवर प्लेचं षटक आहे. जर फिल्डिंगची व्यूहरचना पाहिली तर डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, वाडीश, लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नरच्या मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे आणि बाकी सर्व फिल्डर म्हणजे मिड ऑन, मिड ऑफ आहे, त्यानंतर शॉर्ट कव्हर आहे, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट आहे, शॉर्ट थर्ड मॅन आहे, शॉर्ट लेग आहे आणि शॉर्ट फाईन लेग आपण जर पाहिलं. आणि अशा पद्धतीची फिल्डिंगची व्यूहरचना आहे. आणि गोलंदाजाने केलंय का तर फुलर लेनचा चेंडू टाकलाय, सरळ बाटने खेळण्यासाठी प्रवृत्त केलाय. तुम्ही अशा पद्धतीचे फिल्डिंगच्या अकॉर्डिंग जर चेंडू टाकलेत तर कदाचित तुम्हाला फायदा होणार नाही. आणि हेच पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं. ओव्हरफिश पद्धतीचा बॉल, ओव्हर कॉन्फिडंट किंवा कॉन्फिडन्स दांडगा करून या ठिकाणी हा चेंडू सीमारेषा पार पोहोचवलाय. आता पंचांकडे चेंडूची मागणी केली जाते. चेंडू कसा आहे, काय आहे, त्या चेंडूची पडताळणी होईपर्यंत बाहेर गेलेला चेंडू मैदानामध्ये आलाय आणि पिंट्या तो चेंडू चेक करतोय. तोपर्यंत या PNP चषकाबद्दल आपण पाहूया. ज्या पद्धतीने या संपूर्ण रायगड जिल्हा नव्हे तर त्यानंतर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण या स्पर्धेची चर्चा केली जाते का तर ओव्हर नंबर 3 मध्ये वापरला जाणारा टेप बॉल. आणि या टेप बॉलमुळेच अगदी या स्पर्धेला व्ह्यूअर्सची कमतरताच भासत नाहीये. 2000, 3000, 4000 व्ह्यूअर्स स्टार्टिंग पासून, म्हणजे ओपनिंग सुरू व्हायच्या आधीपासूनच वेटिंगवर व्ह्यूअर्स असतात. आणि या सर्व दर्शकांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. अशाच पद्धतीचं प्रेम अपेक्षित आहे. गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा यावळचा फसव्या पद्धतीचा बॉल, बाटला लागला, बॅकफूटला जाऊन समोर आले, मारायचा फ्रंट फूटवर येऊन की बॅकफूटवर येऊन, या विवंचनेमध्ये अडकलेला असताना बॅटची कट घेऊन या ठिकाणी शॉट थडम्याला क्षेत्ररक्षकांनी चेंडूला अडवलेला आहे. मनीष म्हात्रे या गोलंदाजाचा आपण विचार, लोणारेचा हा गोलंदाज आहे. अगदी चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. राईट हँड ओव्हर द विकेटने
पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा होता. मिड विकेट रिझनमध्ये प्रोटेक्शन आहे, म्हणजे ज्या पद्धतीने पेट्रोलिंग लावलेली आहे, क्षेत्ररक्षण लावलेलं आहे, ज्या पद्धतीने कोळी राजा समुद्रामध्ये खाडीमध्ये ज्या पद्धतीने मच्छीमारीसाठी जाळ फैलावतो, तशा पद्धतीने मंदार म्हात्रेने आपल्या संघाच्या 58 धावा ज्या बनवलेल्या आहेत त्या वाचवण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने प्रोटेक्शन लावलेलं आहे. पुन्हा एकदा पिंट्या अगदी मनीषच्या जवळ गेला, त्याला कानमंत्र दिला, कारण पंकज जाधव यावेळी स्ट्राईक एंडला आलाय. धावसंख्येत 1ने वाढ झालेली आहे, 7 धावसंख्या पहिल्या 3 चेंडूंवर आपण पाहतोय. खूप चांगली बॅटिंग अगदी आपण पाहिलं पहिल्या सत्रामध्ये झालेली आहे. कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर कॅचेस खूप ड्रॉप झाल्या, पण आजचा दिवस खूप चांगल्या पद्धतीने सुरुवात झाली. अगदी कलाकारांचा संघ जिंकला, त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी अजय चौलकरचा संघ जिंकलाय. यावेळची मॅच कोण जिंकणार हे मात्र गुलदस्त्यात. यावेळचा बॉल पंकज जाधव आल्या आल्या हात खोलतोय, आकाशामध्ये चेंडू, पिंट्या चेंडूच्या खाली पकडला जाईल, झेल ऑन अ डक. पंकज जाधव बिग विकेट डाऊन. ही रायगडाची शान, शिखा पक्षाचा मान, तरुणाईचा सन्मान, PNP चषक. थँक्यू सो मच. अगदी रायगडाची शान आणि ही स्पर्धा अगदी आपण पाहतोय क्रिकेटकारांचा सर्वांचा सन्मान करणारी ही स्पर्धा आहे. अलिबाग सुपर किंग्सचा ओपनर अगदी संघाचा संघनायक ज्या वेळेला फलंदाजीसाठी आला, पहिला चेंडू फेस करत होता, चौथा बॉल पहिल्या ओव्हरमधील, आणि मारायचा होता आडव्या बॅटने, सरळ मारायचा होता. बॅटच्या वरच्या पट्टीमध्ये चेंडू लागला, कनेक्शन इनप्रॉपर होता. कॅच अगदी या पद्धतीने अगदी जज केलं, म्हणजे मिड ऑफला होता, त्यानंतर थोडासा मागे आला, बॉलचा आढावा घेतला, चेंडूला जज केलं आणि खूप चांगली कॅच पकडली. आणि एक धडाकेबंद फलंदाज गेल्यानंतर दुसरा विध्वंसक फलंदाज हेमंत यावेळी मैदानामध्ये जातोय. अगदी बघा स्क्रीनवर तुम्ही पाहिला असाल की कशा पद्धतीने चेंडू टाकला. पंकज जाधव पहिल्या चेंडूवर निराश झालाय, अगदी प्रेक्षक सुद्धा निराश असेल, कारण पंकज जाधवच्या अलिबागमध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण भारतामध्ये फॉलोअरची कमी नाहीये पंकज जाधवला. आणि पहिल्या चेंडूवर बाद झाल्यानंतर अगदी आमची शाळकरी मुलं सुद्धा इकडे तिकडे पाहायला लागलेत. 7 धावसंख्येवर हा पहिला धक्का आहे. 4 चेंडूंची समाप्ती झालेली आहे. अगदी मनीष म्हात्रेचं कौतुक करावं लागेल, पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर खूप चांगला कमबॅक केलाय आणि हे अपेक्षित होतं. यावेळचा बॉल राईट हँड वरती विकेटने, आडव्या बॅटने यावेळी चेंडू बघा बाहेरच्या दिशेला वळलाय आणि कव्हर्समध्ये शॉर्ट डीप एक्स्ट्रा कव्हरपर्यंत चेंडू ट्रॅव्हल झालाय. तिथे मात्र हेमंत ऑफ दी मार्क होतोय. धावसंख्येत 1ची वाढ झालेली आहे. थोडीसा आपण जर कबड्डीमध्ये म्हणतो ना की थोडासा स्लो डाऊन गेमला करायला लागतं, जेव्हा आपल्या संघाची बाजू थोडीशी कमकुवत होते, आणि तो स्लो डाऊन केलेला गेम आपण पाहतोय. मागील काही चेंडूंपासून पिंट्या यावेळी स्ट्राईक एंडला आलाय. अगदी कुरुळ गावातून याच मैदानावर क्रिकेटचे धडे घेतलेला हा खेळाडू, मैदानाचा कोना कोना चप्पा चप्पा त्याला माहीत आहे. त्यामुळे पहिल्याच चेंडूवर ज्या वेळेला संधी मिळाली, संधीचं सोनं केलं होतं. 5वा बॉल, यावरचा बॉल खोलवर टाकायचा, आउटसाइड ऑफ स्टंपला यॉर्कर बिलकुल केला होता आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला फील्ड केलं जाते. अगदी या ओव्हरची समाप्ती सुद्धा या एका धावेने होईल. खूप चांगलं षटक आपण पाहिलंय. ज्या वेळेला पहिल्या चेंडूवर 6 धावा आल्यानंतर त्यानंतर चांगलं कमबॅक केलं, म्हणजे जो टप्पा चुकला होता त्या चुकांमधून त्यांनी शिकवण घेतली. त्यानंतर थोडंसं मागे बॉल टाकले, कधी कधी आउटसाइड ऑफ स्टंपला वाईड लाईन पकडून बॉल टाकले, आणि हे व्हेरिएशन तुमच्याकडे असणं फार आवश्यक आहे. आणि चांगल्या पद्धतीचा स्टार्ट संघाला दिलाय दुसऱ्या सत्रामध्ये. 9 धावा 1 विकेट पहिल्या सत्राची समाप्ती झाल्यानंतर. हेमंत आणि आपण पाहतोय पिंट्याची जोडी मैदानामध्ये आहे आणि प्रेक्षकांची गर्दी हळूहळू व्हायला लागली, कारण शनिवारचा दिवस कायकांना हाफ डे असतो आणि अगदी घरी आपली बाग ठेवून किंवा त्यानंतर आपली फर्स्ट शिफ्ट समजून किंवा हाफ डे संपून आलेल्या सर्व दर्शक प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. यूट्यूब लाईव्ह अर्थातच प्रो लिंक्स स्पोर्टच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह या ठिकाणी प्रक्षेपित केलेली आहे. 14 कॅमेऱ्याद्वारे ही संपूर्ण स्पर्धा आपण या ठिकाणी प्रक्षेपित करतोय. स्कोर कार्ड तुम्ही पाहताय, पहिल्या ओव्हरमध्ये काय झालंय अगदी स्क्रीनवर तुम्ही पाहत असाल. अगदी सर्व मान्यवरांचे बॅनर सुद्धा इथे लावलेले आहेत, सर्व टीमचा बॅनर सुद्धा इथे लावलेले आहेत, त्यांचे सिम्बॉल्स इथे लावलेले आहेत. आणि एक वेगळे पण आहे ना, कारण ज्या पद्धतीने रायगड जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची नावं कुठल्याच प्रीमियर लीगमध्ये नव्हती, म्हणजे थायफोन्स असतील, सुपर किंग्स असतील, त्यानंतर चॅलेंजर्स असतील, अशा बऱ्याच पद्धतीची नावं आहेत ना. आणि त्या नावांवर आपण नक्कीच बोलूयात. त्यानंतर आपण दुसऱ्या षटकाकडे वळतोय, जिथे गोलंदाज जयेश सुरेकर आलाय, अगदी लेफ्ट आर्म सीमर आलाय आणि या गोलंदाजाकडे सुद्धा कसब आहे, कौशल्य आहे. त्यामुळेच संघनायक मंदारने यावेळी त्याला संधी दिलेली आहे पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये. फिल्डिंगची व्यूहरचना राईट हँडेड बॅट्समनसाठी ऑन साईडला आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेटच्या मध्ये एक क्षेत्ररक्षक लावलाय आणि एक क्षेत्ररक्षक आपण पाहणार आहोत जो की लॉंग ऑफला आहे. लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये क्षेत्ररक्षक लावलाय जयेश सुरेकर. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेटने यावेळचा बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळलाय आणि पंचांच्या इशाराची प्रतीक्षा. इट्स अ वाईड बॉल.
2 हात समांतर, 10वी ते अवांतर, अतिरिक्त धावसंख्येने पुन्हा एकदा धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती डबल डिजिटमध्ये. 58 धावांचे टार्गेट आहे ना, आणि 58 धावांच्या टार्गेटमध्ये आतापर्यंत 10 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि दुसऱ्या षटकाचा प्रारंभ आपण पाहतोय. अगदी खूप चांगल्या पद्धतीची स्पर्धा आपण पाहतोय. विकेट खूप चांगल्या पद्धतीची आहे. यावेळचा लो फुलटॉस बॉल स्वीप करायचा होता. क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट स्क्वेअर लेगला, चेंडूला अडवलंय. अगदी या मैदानाला नतमस्तक झाले, दोनही डोफ्यांवर आले आणि त्या चेंडूला अडवलं गेलं. कारण अगदी अलॉंग द कार्पेट खेळायला चेंडू अडवणं खूप कठीण असतं, कारण तो चेंडू कधी खड्याला लागून कुठे जाईल काय सांगता येत नाही. आणि तशा पद्धतीचा तो चेंडू या ठिकाणी अडवला. अगदी सेफरित्या धावसंख्येत 1ची बढोतरी झाली. 11 धावा स्कोर कार्डवर. हेमंत यावेळी स्ट्राईक एंडला असणार आहेत. हेमंतच्या बॅटमधून मागील काही दिवसांपासून मोठे मोठे फटके जरूर आपण पाहिलेले आहेत. या मॅचमध्ये सुद्धा तशाच फटक्यांची आवश्यकता असणार आहे. जयेश सुरेकर काय करेल पाहावं लागेल. पडल्यानंतर बॉल वळलाय, हातभर वळलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय, कॅच सुटली जाईल. बघा ना, क्रिकेटमध्ये जर कोणत्या गोष्टी जर सोडायच्या असतील तर या गोष्टी सोडा. कॅच सोडू नका, पण तंबाखू सोडा, दारू सोडा, अगदी वाईट सवयी सोडा, पण क्रिकेटमध्ये कॅच सोडू नका. हेमंतला संधी दिलाय आणि हेमंतला संधी दिल्यानंतर हेमंत त्या संधीचं सोनं कशा पद्धतीने करतोय हे पाहावं लागेल. महत्वाची बाजू काय आहे, पिंट्या स्ट्राईक एंडवर आलाय. धावसंख्येत 1ची बढोतरी झाली. धावसंख्या झालेली आहे ती 12 धावा, 1 विकेट. अशा पद्धतीचं धावफलक पुन्हा एकदा. यावेळेला पुन्हा एकदा वाकून चेंडू या ठिकाणी सीमारेषेपर्यंत पोहोचवायचा होता. स्विंग ऑफ बॅट खूप चांगला होता. चेंडू या ठिकाणी लाईन मध्ये पडला, बाहेरच्या दिशेला वळला आणि राईट हँडेड बॅट्समन विरुद्ध यावेळेला लेफ्ट हँड सीमर जेव्हा असतो ना, तेव्हा अशा पद्धतीचे खेळ तुम्हाला पाहायला मिळतात. बाहेरच्या दिशेला नॅचरल अँगलने चेंडू वळलेला आपण पाहिलाय आणि हाच तो जयेश सुरेकर आणि हाच त्याचा फेवरेट बॉल. यावेळी सरळ बॅटने चेंडू खेळून काढलाय. लॉंग ऑनच्या वरून चेंडू सीमारेषा पार. इट्स अ बिग 6. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, जरी गाव छोटा. अगदी आपण म्हणतो ना की शेअर मार्केटमध्ये हाय रिस्क हाय प्रॉफिट, म्हणजे फटके येत नव्हते मागील 2 चेंडूंपासून आणि त्यानंतर एक रिस्क घेतली. फ्रंट फूटवर आले, सरळ बॅटने स्ट्रोक मारला. वाऱ्याचा ओघ कसा आहे काय आहे हे पाहिलं नाही. बेभानपणे या आझाद मैदानावर आझाद होऊन फलंदाजी केली अक्षरशः पिंट्याने आणि त्याच्या वैयक्तिक खात्यामधील दुसरा षटकार या मॅचमधील आपण पाहतोय. तोपर्यंत धावा झालेली आहे ते 18. जयेश सुरेकर यावेळचा बॉल. यावेळी स्वीप करायचा होता, स्लो वन टाकला. चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला, परिवर्तन पाहायला मिळालं. परिवर्तन सृष्टी का सबसे बडा नियम होता है, चेंज इज दी ओनली अल्टिमेट थिंग असं आपण म्हणतो आणि तेच काहीतरी मैदानामध्ये पाहायला मिळालं. कारण टेस्ट क्रिकेटमध्ये एकाच टप्प्यावर तुम्ही चेंडू टाकून समोरील प्लेअरला तुम्ही या ठिकाणी प्रभावित त्याच्यासमोर गोलंदाजी करू शकता, परंतु टेनिस क्रिकेटमध्ये तसं नाही आहे. तुम्हाला टेनिस क्रिकेट थोडंसं फास्ट आहे आणि त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या टप्प्यांवर थोडीशी व्हेरिएटेड गोलंदाजी करणं हे अपेक्षित असतं आणि तेच अपेक्षित गोलंदाजी करत असताना जयेश यावेळेला बॅकफुटला जाऊन चेंडू पंच करायचा होता. कनेक्शन इम्प्रॉपर आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या पिछा करतोय, धावतोय, पळतोय, अडवतोय आणि तोपर्यंत 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19 आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळते, जिथे एका विकेटचं पतन झाले. चांगली सुरुवात मी म्हणेन. पहिल्या ओव्हरमध्ये 1 विकेट आल्यानंतर पुन्हा एकदा बाजू धरून ठेवली, सांभाळली आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय स्कोर कार्डवर नजर फिरवली तर 19 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा आल्या, त्यामध्ये 1 विकेट जरूर आली होती मनीषच्या गोलंदाजीमध्ये. जयेश सुरेकर हा या ठिकाणी गोलंदाजी करत होता या ओव्हरमध्ये, ओव्हर नंबर 2 मध्ये, जिथे 10 धावा आलेल्या आहेत आणि येस टेप बॉल ओव्हर, PNP बॉल ओव्हर आणि खरोखरच एका वेगळ्या पॉइंटला ही ओव्हर ठेवलेली आहे. म्हणजे फिक्स आहे की PNPच्या मॅचेस असतील मग 5 ओव्हरची मॅच आहे, मग तिसरी ओव्हर ही PNP बॉल ओव्हर असणार हे मात्र निश्चित आहे. आणि हा बॉल आपण पाहतोय कशा पद्धतीने वळण घेईल, कशा पद्धतीने वलय प्राप्त करेल. कारण ISPL मध्ये आपण पाहिलं होतं की ज्या चेंडूने अगदी सर्व फलंदाजांची भंबेरी उडवली होती, तोच चेंडू आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. ज्या पद्धतीने अगदी भारतामध्ये ISPL सोडून बाकी कोणत्या स्पर्धामध्ये हा चेंडू वापरला गेला नव्हता आणि तोच चेंडू प्रथमतःच आपण PNP चषकामध्ये अलिबाग, मुरुड, रोहा सर्व क्रिकेटरना या ठिकाणी खेळता यावा, त्या चेंडूचा अंदाज यावा आणि त्याच अनुषंगाने या चेंडूचा वापर केला जातो. आता काय घडते पाहूया. गोलंदाजी करण्यासाठी बंटी आलाय. बंटी मॅन फ्रॉम रोहा
अगदी रोहा एक्सप्रेस म्हणून नावाचा जातो, परंतु बंटीला हा चेंडू हँडल करणं तितकंसं कठीण असणार आहे. कारण या चेंडूचा जर विचार केला तर एका बाजूला कापूस आहे, दुसऱ्या बाजूला पूर्णतः प्लेन बॉल आहे रबरचा. सो हा चेंडू हँडल करणं अगदी तुम्हाला विचारपूर्वक अगदी चांगल्या पद्धतीने चांगल्या टप्प्यावर चेंडू टाकावा लागेल. त्याच वेळेला तुम्हाला चेंडूची पकड खूप चांगल्या पद्धतीने करावी लागेल. तोपर्यंत पॉवर प्लेचे 2 ओव्हर समाप्त झालेले आहेत. फिल्डिंग थोडीशी विस्तारलेली आपण पाहतोय. आपण फिल्डिंगची रचना पाहूयात. शॉट थर्डमॅन आहे, शॉट फाईन लेग आहे, शॉट कव्हर पॉईंट आपण पाहतोय, त्यानंतर शॉट डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, त्यानंतर वाईडिश लॉंग ऑफ आहे. आणि पाहूयात गोलंदाज बंटीचा हा PNP बॉल मधला पहिला बॉल. यावेळचा बॉल पहा, पडल्यानंतर खूप वळण घेतोय आणि पंचांनी सांगितलं इट्स अन वाईड बॉल. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळलाय आणि आउटस्विंग पाहायला मिळाला आणि बाहेरच्या दिशेला ती PNP बॉलचा जो रफ बाजू आहे ना ती बाहेरच्या दिशेला ठेवली होती आणि त्यामुळेच तो चेंडू बाहेरच्या दिशेला वळला. चांगला सीम झालाय बॉल आणि पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशे थोडासा नव्हे तर खूप जास्त वळलाय असं मी म्हणेन. आणि अतिरिक्त धावसंख्येत 1ने वाढ झाल्यानंतर 20 धावसंख्या स्कोर कार्डवर. ॲक्शन थोडीशी अचंबित करणारी आहे. शॉट पॉइंटला क्षेत्ररक्षक लावलाय, त्यामुळे ये क्या हुआ, ये कैसे हुआ, ये क्यों हुआ. पंच काय सांगतायत, नो बॉल कसला आहे, ओव्हर बीमर ओके शॉर्ट बॉल सॉरी. पहिला 1 बाउन्स दिला होता आणि त्यानंतर सेकंड तुम्ही टाकलायत आणि त्यानंतर पंचांनी सांगितलं इट्स अ नो बॉल. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. आणि अशा पद्धतीच्या गोष्टींवर तुम्हाला लक्ष केंद्रित करणं फार गरजेचं आहे ना, कारण हा बॉल थोडासा जो नॉर्मल बॉल आहे त्याच्यापेक्षा थोडासा हेवी आहे, त्यामुळे थोडासा जोर लावावा लागतोय आणि तो जोर एक्स्ट्रा लावल्यामुळे हा कदाचित गुडलेन स्पॉट किंवा त्याच्या थोडासा मागे आपटल्यानंतर तो एक्स्ट्रा बाउन्स क्रिएट करतोय. स्ट्राईक एंडला असलेला फलंदाज पिंट्या आणि त्याच्यासाठी असणार आहे सुवर्ण संधी, कारण प्रत्येक नो बॉलवर क्रिकेटच्या नियमांमध्ये फ्री हिट दिला जातो. आता हा फ्री हिट फायदेशीर साबित होईल का अलिबाग सुपर किंग्स संघाला की कोर्डोस किंग्स संघाला. कारण फ्री हिटचा चेंडू म्हटला की फक्त मारायचं, चेंडू कसा येतोय काय येतोय पाहायचं नाही, फिल्डिंग कुठे आहे काय हे बघायची गरज नसते, फक्त मारायचं. आणि तेच काहीतरी चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. अगदी प्रेक्षकांची गर्दी हळूहळू, प्रेक्षक गॅलरी 5, 4 त्यांचं 6, 7, 8 आणि 9 मध्ये खूप जास्त पाहायला मिळते. त्यानंतर 2 मध्ये सुद्धा बरेचसे प्रेक्षक अगदी बसलेले आहेत आणि प्रेक्षक क्रमांक गॅलरीमध्ये आपण जर पाहिलं 1 मध्ये सुद्धा बरेचसे प्रेक्षक आहेत. यावेळचा बॉल हलक्या हाताने चेंडूला या ठिकाणी फक्त कट करण्याचा प्रयत्न आहे. गली क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड केलं जाते आणि तिथे मात्र मिळालेली ही एक धावसंख्येला आकार देऊन जाईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या ही 22 या धावसंख्येवर जाऊन थोडीशी स्लो डाऊन आपण पाहतोय. मंदार मात्रे गोलंदाजाच्या जवळ आला, त्याला कानमंत्र दिला, काही वेगळं पण करण्याची गरज नाही आहे. चांगल्या टप्प्यावर आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडू टाकला तर मी प्रोटेक्शन तुला दिलेलं आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, त्यानंतर शॉर्ट थर्डमॅन आहे, शॉर्ट फाईन लेग आहे आणि आपण पाहतोय मिड विकेटचा क्षेत्ररक्षक थर्ड गिअर सर्कलमध्ये आहे. त्यानंतर स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेटच्या मध्ये एक क्षेत्ररक्षक जो थर्डमॅनला ते बाउंड्री लाईनवर लावलेला आहे. पाहूया या फिल्डिंगच्या रचनेमध्ये फायदा काय होईल, परंतु फटका खूप चांगला आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेला खेळलाय आणि एका टप्प्यानिशी हा चेंडू होईल फरार. मैदानाच्या बाहेर येतील 4 धावा. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी अगदी काम छोटा असू द्या मोठा असू द्या, परंतु चौकार षटकारांचा बोलबाला झाला नाही ना तर या स्पर्धेमध्ये तुमचा विजय हा नक्की होणार नाही आहे. आणि त्यामुळेच हेमंतने बॅट खोलले, चांगला या ठिकाणी पायावरचा चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला या ठिकाणी वळवला होता. खूप चांगला शॉट खेळलाय. धावसंख्येमध्ये या ठिकाणी आकार मिळालेला आपण पाहतोय. बंटी पुन्हा एकदा यावेळचा शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल. पुन्हा एकदा पंच सांगतायत की इट्स अ नो बॉल, कारण मागे सुद्धा तशा पद्धतीची पंचांनी वॉर्निंग दिली होती. बघा इथे हुटर वाजलंय, वॉर्निंग. येस, आवाज सुद्धा आला असेल आणि हा नो बॉल आहे, त्यामुळे हेमंतला पुन्हा एकदा संधी मिळणार आहे. स्कोर कार्डवर आपण नजर फिरूयात. आमचे लॅपटॉप ऑफ दी लॅपटॉप धरणे सर काय सांगतायत की इथे 27 धावा झालेल्या आहेत आणि आता इक्वेशन स्क्रीनवर तुमच्या जरूर पाहायला मिळणार आहे. 16 चेंडू 31 धावांची आवश्यकता. 16 बॉल 31 धावा. अगदी तितकंसं सोपं किंवा तितकंसं कठीण नाही आहे, पण ते सोप्या गोष्टी कठीण होतात आणि कठीण गोष्टी या सोप्या होतात. हे क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळेला आपण पाहिलेलं आहे. पाहूया या फ्री हिटच्या चेंडूवर फायदा कोणाला होत आहे. यावेळचा बॉल, यावेळेला बॉल ऑन साईडला खेळलाय. तिथे मात्र डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, चांगल्या पद्धतीचं प्रोटेक्शन आहे. फक्त नाममात्र 1 धाव मिळणार. चांगला फटका लगावला होता जरूर.
अगदी गॅलरी क्रमांक 6 पहा तुम्ही, PNP शाळेचे सर्व छोटे आमचे विद्यार्थी इथे आलेले आहेत, त्यांचं सुद्धा या PNP चषकामध्ये मी सहर्ष मनपूर्वक स्वागत करतोय. अगदी पोंगे घेऊन या ठिकाणी टाळ्यांचा कडकडाट आणि आरडाओरड प्रत्येक खेळाडूचा या ठिकाणी मानसन्मान करत असताना आमचे सर्व हे विद्यार्थी आपण पाहतोय. यावेळचा बॉल फुल टॉस बॉल खेळता आलेला नाहीये, ऑन साईडला खेळून काढलाय, डीप मिड विकेट मध्ये प्रोटेक्शन आहे, इथे मात्र झालेली आहे चुकी आणि बोस्की फाटली, मासळी गेली, मिळतील धावा 4. चौकार. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, जरी गाव छोटा तरी घाव मोठा. अगदी असं म्हणतात ना, अचूक नसतं इथे कोणी, घड्याळ सुद्धा चुकतो राव, जिंकतो असं म्हणता हातातून सुटतो डाव. आणि अशाच पद्धतीचा क्रिकेटचा हा खेळ आपण पाहतोय ना, की असं वाटतंय की कोण जिंकतोय, कोणतरी जिंकतोय आणि तिथेच त्या क्षणी काहीतरी थोडंसं उलटफेर होतोय. यावेळचा बॉल, यावेळचा खूप चांगला बॉल, तेज तर्रार भन्नाट वेगाचा, अगदी संपूर्ण शरीरातील एनर्जी लावली होती हा बॉल टाकण्यासाठी, कारण मोठा फटका क्षेत्ररक्षकाकडून मागील चेंडूवर चुकी झाली होती आणि तो राग या चेंडूवर काढला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या 33 झालेली आहे आणि 13 चेंडूंमध्ये 25 धावांची ही आवश्यकता असणार आहे. हेमंत है तो मुमकिन है असं नेहमी म्हटलं जातं आणि या मागील काही दिवसापासून हेमंतने ज्या पद्धतीचा परफॉर्मन्स केलाय ना, बंटीला टेन्शन असणार आहे. यावरचा बॉल, देर इज नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल, बॉल जातोय विकेट किपरच्या दस्तान्यांमध्ये, अंत भला तो सब भला असं म्हणूयात. आणि या षटकाची सांगता करूयात. 12 चेंडूंमध्ये 25 धावांची आवश्यकता आहे, जिथे स्कोर कार्डवर धावा आपल्याला पाहायला मिळतील. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा, 1 विकेट. कमॉन डीजे. अगदी आपण पाहतोय सर्व टीम आमची जवळ आलेली आहे की आता 12 चेंडू 25 धावांची आवश्यकता आहे, म्हणजे 12ची सरासरी आहे, 12.50ची सरासरी या ठिकाणी कायम राखावी लागेल. त्यामुळे आता आपण कुर्डूस किंगचे सर्व खेळाडू एकत्रित आले. आता त्यांनी निर्णय घेतला की कोणत्या तरी गोलंदाजाला अशी जादू करावी लागेल की त्या जादूमध्ये अलिबाग सुपर किंगचे सर्व खेळाडू या ठिकाणी पूर्णतः अगदी म्हणतो ना की आपण त्यांना धूळ चारली पाहिजे आणि तशा पद्धतीची धूळ चारणारी गोलंदाजी करावीच लागेल. आता कोणता गोलंदाज आलाय याकडे न पाहता इक्वेशन आपण जर पाहिलं तर 12 चेंडूंमध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. पार्टनरशिप खूप चांगल्या पद्धतीची होते. अगदी उद्योगधंदामध्ये पार्टनरशिपमध्ये धंदा केला तर त्यामध्ये धोका होण्याची संभावना जरूर असते, परंतु पार्टनरशिप क्रिकेटमध्ये जर झाली तर प्रतिस्पर्धी संघाला धोका होण्याची दाट संभावना असते आणि तशाच पद्धतीचं चित्र आपण मैदानामध्ये पाहतोय. कुरुळगावचा पिंट्या खूप चांगली फलंदाजी करतोय, ज्याला प्रसाद म्हात्रे ज्याचं नाव आहे. अगदी पिंट्या आपण त्याला प्रेमाने म्हणतो. नॉन स्ट्राईक एंडला हेमंत पाटील आहे, जो की अगदी मजबूत शरीरयष्टीचा फलंदाज आहे. त्यांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने साथ निभावलेली आहे पिंट्याची. आणि जयेश सुरेकर पुन्हा एकदा आलाय, ज्या वेळेला त्यांनी दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी केली होती, फक्त 10 धावा त्याने खर्च केल्या होत्या. त्यामुळे एक निर्णायक ओव्हर टाकण्यासाठी धरणे सर आता जयेश सुरेकर याला इथे आगमन त्याचं केलेलं आहे. लेफ्ट आर्म उभरती विकेटने त्याच साईडने गोलंदाजी करणार, कारण दुसरी ओव्हर सुद्धा त्याने त्याच एंडने टाकली होती. आता पाहूया त्या एंडने त्याला फायदा होईल काय. समोर पिंट्या, आडव्या बॅटने खेळायचा होता. देर इज नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल, फक्त स्विंग पाहायला मिळाला बॅट आणि चेंडूचा, फक्त बाकी काहीच पाहायला मिळालं नाहीये. चेंडू आणि फळीचं मिलन होत नाहीये असंच म्हणूयात. आणि तोपर्यंत धावसंख्या तिथेच जिथे होती 33 धावा. अगदी मैदानावर नितांत शांतता दाटलेली आहे. कुरुळगावचे बरेचसे प्रेक्षक आलेले आहेत पिंट्याचा खेळ पाहण्यासाठी. जयेश अगदी आपला क्लास सिद्ध करतोय, अगदी फिरवणारी गोलंदाजी. पंच सांगतायत काय, फलंदाज शफल झाले, त्यामुळे हा वाईड बॉल नाही आहे. आणि जितका शफल बॉल तितकी तुमचा वाईड बॉलची जी लाईन आहे, मर्यादित कक्षा आहे, ती वाढत जाते आणि ती वाढताना आपल्याला पाहायला मिळाली. आणि हाच डिसिजन आपण पाहतोय. लगातारचे 2 चेंडू डॉट झाले, त्यामुळे इक्वेशन स्क्रीनवर असणार आहे. 10 चेंडू 25 धावा, 10 चेंडू 25 धावांची गरज असणार आहे, आवश्यकता असणार आहे नितांत. यावेळचा हा बॅट थांबवली आणि पंच सांगतायत की हा बॉल वाईड आहे. अगदी पिंट्याने सुटकेचा श्वास सोडला आणि म्हणावं लागेल ना माणसं, अगदी प्रत्येक आमचे जे प्रेक्षक आहेत त्यांच्या मनामध्ये कॅल्क्युलेशन चालू आहेत की कॅल्क्युलेशन कशा पद्धतीचे असतील. या 10 चेंडूमध्ये 2 मोठे फटके आले तर मग सामन्याचा मोमेंटम चेंज होऊ शकतो, परंतु एखादे 2 डॉट बॉल आले तर समोरील बॅटिंग करणाऱ्या संघावर प्रेशर येऊ शकतं. ही गोलंदाजी करणाऱ्या संघाची बाजू आहे. परंतु जयेश सुरेकरने अगदी कठीण इक्वेशन या ठिकाणी आपल्या संघासाठी खूप चांगल्या पद्धतीने हँडल करताना पाहायला मिळालेला आहे. यावेळचा बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय, अगदी संपूर्ण जागत मैदानात उठल्या जागणीच्या ज्वाला आणि मैदानाच्या बाहेर फेकलाय तोफेचा गोळा. षटकार. खेळांचा खेळ हा आला रंगाला,
चौकारी षटकारांचा हा बोलबाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला जरी गाव छोटा तरी घाव मोठा खेळूया डाव नवा ही रायगडाची शान थँक्यू सो मच. अगदी मैदानात पेंट्या जरी शांत दिसत असला ना तरी त्याच्या शांततेने संपूर्ण मैदानामध्ये धुमाकूळ घातला जातोय. हा शॉट सुद्धा तशाच पद्धतीचा धुमाकूळ घालणारा होता. यात तळ मात्र शंका नाहीये. धावसंख्येत आपण जी वाढ पाहतोय ना ती 40 धावसंख्येवर जाऊन थांबलेली आहे. आता मात्र इक्वेशन पूर्णतः चेंज झालंय. प्रति चेंडू 2 धावांची आवश्यकता म्हणजे 9 चेंडू 18 धावांची आवश्यकता असणार आहे. अजूनही मॅच मध्ये तितकाच दम बाकी आहे. दोनही संघ समसमान या ठिकाणी आहेत. त्यामुळे कोणता संघ जिंकेल हे अजून आपण प्रिडिक्ट करू शकत नाहीये. यावेळचा बॉल हा खूप चांगला बॉल स्विंग नमेस असं पाहायला मिळालं. विकेट किपर मंदारचं मी कौतुक करेन. ज्या पद्धतीचं कर्णधार तो आपला रोल अदा करतोय फलंदाजीमध्ये तितकंसं यश त्याला मिळालं नाहीये. इट्स ओके. सो आपल्याला अजून एक डिपार्टमेंट आहे त्यामध्ये आपण चांगली कामगिरी करू शकतो. कॅप्टन्सी आणि त्या कॅप्टन्सीवर आपल्या या ठिकाणी गेम चेंज करत असताना गेम चेंजर मुवमेंट आपण ही ओव्हर या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज जयेश सुरेकर हो सरळ बॅटने इट्स आउट ऑफ द बग वुडन शॉट लॉंगेस्ट 6 ऑफ द डे. खेळांचा खेळ हा आला रंगाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला जरी गाव छोटा थँक्यू. बेहतर से बेहतर की तलाश करो मिल जाए नदी तो समुंदर की तलाश करो टूट जाता है शीशा पत्थर की चोट से और टूट जाए पत्थर ऐसे शीशे की तलाश करो असा सांगणारा हा फटका होता. समोर आले लाईन मध्ये बॉल मिळाला. अगदी स्वतःच्या झोन मध्ये आलेला बॉल लॉंग ऑनच्या वरून खेळून काढलाय. इक्वेशन पूर्णतः चेंज केलाय. 7 चेंडूंमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. अजूनही या मॅच मध्ये तितकासा दम बाकी आहे. हा डॉट बॉल आला तर शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच जाऊ शकते. मोठा फटका आला तर 1 साइडेड मुकाबला पाहायला मिळू शकतो. पण घडेल काय यावर आपण भाष्य करणं हे मूर्खपणाचं लक्षण ठरू शकतं. त्यामुळे भाष्य करण्यापेक्षा मॅच पाहूया काय होते या मॅच मध्ये. पुन्हा एकदा जोरात अगदी बॅट फिरवले. पंच सांगतायत काय सांगतायत कसं सांगतायत. इट्स ओव्हर. ओव्हर समाप्त झाले. ओव्हर नंबर 4 ची समाप्ती झालेली आहे. आता 6 चेंडूंचा खेळ प्रगतीपथावर असणार आहे. 6 चेंडूंमध्ये 12 धावसंख्येची आवश्यकता आहे. आणि असं म्हणतात ना अगदी कोणत्याही लग्न कार्यामध्ये गेल्यानंतर असं म्हणतात नक्कीच म्हणतात अगदी मंगलाष्टका संपल्यानंतर लग्न घटिका समीप आली आणि तशाच पद्धतीचा हा स्कोर कार्ड आता आहे. 6 चेंडूंमध्ये 12 धावसंख्येची आवश्यकता आहे आणि टीम मीटिंग घेण्यासाठी या ठिकाणी प्रवृत्त केलेले आहे. 12 रन्स नीडेड इन 6 बॉल्स. 6 चेंडूंमध्ये 12 धावसंख्येची आवश्यकता आहे आणि हे कठीण मोठं शिवधनुष्य. नमस्कार. या मॅचमध्ये जो संघ विनर होईल तो संघ रेवदंडा रॉयल्स या संघासमोर भिडेल आणि नाणेफेकीचा कौल त्वरित केला जाईल. मी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आमचे ज्येष्ठ समालोचक आकाश मांजरेकर यांना विनंती करणार आहे. ही मॅच झाल्यावर आपण नाणेफेकीचा कौल घ्यायचा आहे. धन्यवाद सर. अगदी नेक्स्ट मॅचचं नाणेफेकीसाठी ज्या संघाला कॉल केलेला आहे त्या संघाने इथे उपस्थित राहायचं आहे. परंतु इक्वेशनकडे पाहूयात. मॅचमध्ये जाऊयात. 6 चेंडूंमध्ये 12 धावसंख्येची आवश्यकता आहे आणि गोलंदाजी मार्कवर जर्सी नंबर 2 अभिजित साळवी उसरगावचा हा खेळाडू आहे. काय करेल कारण समोर धाकड फलंदाज आहे. आल्या आल्या त्याने आपल्या खेळाचा परिचय दिला होता. अभिजित या वेळचा पडल्यानंतर क्लीन बोल्ड दांडी गुल कोण म्हणता येणार नाही आणि विकेट काढल्याशिवाय राहणार नाही. विकेट. रायगडाची शान शिका पक्षाचा मान तरुणाईचा सन्मान PNP चषक. असं म्हणतात ना कामयाबी के पीछे मत दौड़ो कामयाब बनो कामयाबी आपके पीछे दौड़ेगी. आणि पहिला चेंडू अगदी लाईन मध्ये टाकला. फलंदाज थोडेसे शफल झाले. मिडल किंवा लेग स्टंपवर थोडासा या ठिकाणी शफल झाला होता आणि त्यानंतर चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आला. म्हणजे आपण पाहिलं तर ऑफ स्टंपला उद्ध्वस्त केला. एक बेल होती दुसरी बेल उडली आणि आता मात्र
थळ गावचा सुपुत्र, ज्याला मॉन्स्टर म्हणून अलिबाग तालुक्यामध्ये ओळखलं जातं, हसनैन कुरेशी मैदानामध्ये येतोय. हसनैन हा डावखुरा फलंदाज आहे. 5 चेंडूंमध्ये 12 धावसंख्येची आवश्यकता आहे. अगदी नुकत्याच झालेल्या थेरोंड्याच्या मैदानावर तिथे मात्र त्याने बेस्ट बॅट्समनचा किताब घेतला होता. सो हसनैनसाठी हे तितकंसं कठीण नसणार आहे. परंतु गोलंदाज काय सांगतोय, लेफ्ट हँड बॉलर आहे. सो हे त्याच्यासाठी सुद्धा आव्हान खूप कठीण असणार आहे. 12 धावा 5 चेंडूंमध्ये आवश्यक आहे. 5 चेंडू 12 धावांची आवश्यकता. अधिक फिल्डिंगची रचना आपण पाहतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, त्यानंतर डीप मिड विकेट आहे, वाईडिश लॉंग ऑन आहे. पाहूया यावरचा बॉल. हसनैनसाठी स्लो वन पाहायला मिळाला. वक्त बदलने में वक्त नहीं लगता. आणि पंच काय सांगतायत, पंचांशी अगदी आपण म्हणतात ना की घरामध्ये बायकोसोबत आणि क्रिकेटच्या मॅचमध्ये पंचांसोबत कधीच पंगा घ्यायचा नाही, नाहीतर तुम्हाला महागात पडू शकेल. अगदी 4 चेंडूंमध्ये 12 धावसंख्येची आवश्यकता आहे. एकदा अभिजितची गोलंदाजी आवडली असेल ना तर जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. यावेळचा बॉल अगदी खोलवर टप्प्याचा बॉल सरळ बॅटने खेळून काढलाय. आपला क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला अडवलं जाते, फेकी केली जाते. तोपर्यंत इथे मात्र काय रनिंग बिटवीन द विकेट, काय ती धाव, काय ते कॉलिंग, सगळं काही ओके आणि 2 धावा पूर्ण. 3 चेंडूंमध्ये 10 धावसंख्येची आवश्यकता है. मुश्किल इस दुनिया में कुछ भी नहीं, फिर भी लोग अपने इरादे छोड़ देते हैं. अगर सच्चे दिल से किसी चीज को पाने की चाहत हो ना तो सितारे भी अपनी जगह छोड़ देते हैं. अगदी तशाच पद्धतीने तुम्हाला मेहनत करावी लागेल, मेहनतीनेच ही मॅच जिंकावी लागेल. कारण 3 चेंडूंमध्ये 10 धावा हे सोपं इक्वेशन नाहीये हसनैनसाठी. आणि हा हसनैन आणि त्याच्या समवेत असलेल्या फलंदाजाला सुद्धा माहीत आहे. पाहूया काय घडतंय. सेट बॅट्समन नॉन स्ट्राईक एंडला आहे पिंट्या, परंतु हसनैनला संधी दिली जाते कारण लेफ्ट हँड सीमर समोर आहे, लेफ्ट हँड स्पिनर म्हणूयात आपण, तो समोर आहे. 3 चेंडू 10 धावा. अगदी मॅच मध्ये रंगतता, रोमहर्षकता, चित्तथरकता, मानसिक परिस्थिती बदलणारी ही मॅच आहे. हसनैन मारतोय, हसनैन ठोकतोय आणि हा चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय. फेकी खराब झाले आणि इथे मात्र पिंट्या रनआउट स्वरूपात बाद होतोय. कमॉन डीजे. ही रायगडाची शान, शिखा पक्षाचा मान, तरुणाईचा सन्मान, PNP चषक. दोन चेंडूंमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. मैदानामध्ये असलेला फलंदाज, येणारा फलंदाज जर्सी क्रमांक 01 पप्या पाटील. पप्या मैदानामध्ये आलाय, परंतु त्याला नॉन स्ट्राईक एंडला राहावं लागेल. जितक्या लवकर डिलीट होतं ना तितक्या लवकर डाउनलोड होत नाही. सो जेवढ्या धावा तुम्ही बनवलेल्या आहेत किंवा आतापर्यंत जशा पद्धतीने तुम्ही धावा बनवलेल्या आहेत आणि येणाऱ्या धावा तितक्याशा सोप्या नसणार आहेत तुम्हाला बनवण्यासाठी. चेंडू कमी, धावा खूप जास्त. 2 चेंडू 9 धावा. हसनैन कुरेशी ही इज ऑन स्ट्राईक. व्हॉट विल बी हॅपन. सिच्युएशन चेंज होते, फिल्डिंगचे रेस्ट्रिक्शन चेंज केले जातात आणि इथे मात्र शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आणला जातोय. या वेळचा बॉल शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल, ताकदवार फटका, बुलाती है मगर जाने का नहीं सांगताना काय सांगतोय, मी मारणार, मी सोडणार नाहीये. षटकार. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. थँक्यू सो मच. अगदी प्रेडिक्शन खरोखरच तुमचं बरोबर होतं. अगदी जिद्दीचे पंख असणारा पक्षी गगन भरारी घेतल्याशिवाय राहत नाही. आणि हसनैन कुरेशी या वाघाच्या अगदी तोंडाला रक्त लागलेलं आहे आणि तो कसा सोडणार. मिळालेला शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल ठीक आहे, अगदीचे बॉल जे झाले ते झाले. अगदी मागील विचारांचं ओझं किंवा मागील झालेल्या चुकांचं ओझं मनावर त्याने ठेवलं नाही. सिच्युएशन हँडल केली, आपला स्विंग, आपली पॉवर दाखवली आणि षटकार ठोकलाय. परंतु यासिन सर अजूनही मॅचमध्ये तितकासा दम बाकी आहे. अजूनही मॅच मध्ये 1 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. सो कमबॅक होऊ शकतं आणि कशा पद्धतीने अभिजित ते चेंडू हँडल करेल पाहूया. 1 चेंडू 3. ओ हो, लोगों ने कहा कि ये हार गया, मगर उसने कहा मैं जीत कर दिखाऊंगा. आणि तशाच पद्धतीची धाकड गोलंदाजी करून दाखवलंय. अभिजित साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. अभिजितने करून दाखवलंय. अगदी
गळ्यातून घास काढून घेतला आणि तशाच पद्धतीची ही मॅच सुद्धा झालेली आहे. अलिबाग सुपर किंग्स या संघाला पराभव पत्करावा लागलाय. अगदी पिंट्याने खूप चांगली बॅटिंग केली, परंतु हसनैन कुरेशीने शेवटला थोडीशी या ठिकाणी अगदी आपण पाहिलं ना की थोडासा त्यांच्या अंडरस्टँडिंग मध्ये, दोन फलंदाजांच्या अंडरस्टँडिंग मध्ये थोडासा प्रॉब्लेम पाहायला मिळाला आणि तिथे मात्र त्याचा फायदा कुर्डूस किंग्स संघाने घेतला आणि अलिबाग सुपर किंग्स आणि कुर्डूस किंग्स या संघामध्ये किंग ठरला तो कुर्डूस किंग. नक्कीच कपिल सर, अतिशय अतितटीचा सामना या ठिकाणी पाहायला मिळाला. प्रेक्षकांचं उत्तम प्रकारचं मनोरंजन आणि रेवदंडा रॉयल्स या विरुद्ध कोणता संघ खेळणार, अर्थात कुर्डूस किंग. मी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यासिन सर यांना विनंती करतोय, आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे. खरोखर या भव्य दिव्य अशा या PNP चषकामध्ये असे अतितटीचे सामने होणं फार गरजेचं आहे, कारण तमाम प्रेक्षक वर्ग या ठिकाणी याची दे याची डोळा बघत असताना घरामध्ये बसून सुद्धा हजारो प्रेक्षक वर्ग ही मॅच, ही टुर्नामेंट्स पाहत आहेत आणि अनेक दिग्गज मान्यवर सुद्धा या स्पर्धेच्या निमित्ताने आयोजकांना